नाशिक खवय्यांच्या जिभेवर राज्य करणारे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये आता खाद्यप्रेमींसाठी एक नवे आकर्षण निर्माण झाले आहे। निसर्गरम्य वातावरणात उभारण्यात आलेल्या हॉटेल युगवीर या भव्य आणि अत्याधुनिक हॉटेलचे शानदार उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। या भव्य प्रकल्पाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा संभाजीनगरचे पालकमंत्री माननीय संजयजी शिरसाट यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं। खवय्यांसाठी खास चविष्ट आणि दर्जेदार खाद्यपदार्थांची मेजवानी देणारं हॉटेल युगवीर हे केवळ हॉटेलच नाही तर मनोरंजन आणि फिटनेसचेही एक केंद्र ठरणार आहे। याच परिसरात युवकांसाठी आधुनिक सुविधा असलेलं रोको मल्टी स्पोर्ट्स टर्फ उभारण्यात आलं असून येथे टर्फ क्रिकेटसह विविध क्रीडा प्रकारांचा आनंद घेता येणार आहे। त्याचबरोबर अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असे JW फिटनेस क्लब देखील येथे सुरू करण्यात आले आहे। आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित या फिटनेस क्लबमुळे नागरिकांना शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी उत्कृष्ट सुविधा उपलब्ध होणार आहेत। या प्रसंगी हॉटेल संचालक रावसाहेब रमेश जाधव आणि सागर कैलास वाघ यांनी माननीय मंत्री संजयजी शिरसाट यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केलाय। अथक परिश्रमातून उभारण्यात आलेले हे हॉटेल स्वच्छता, टापटीपपणा आणि उत्कृष्ट व्यवस्थापन यामुळे विशेष लक्ष वेधून घेत आहे। या कार्यक्रमाला परिसरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। यामध्ये मनसेचे अंकुश पवार, नगरसेवक सिद्धेश उद्धव निमसे, नगरसेविका खेताडेताई, नांदूर मानूर, शिवजयंती अध्यक्ष अनिल मालोदे, नाशिक रोड भीमजयंती अध्यक्ष आकाश भालेराव तसेच परिसरातील नागरिक, आप्तेष्ट, दोन्ही कुटुंबातील नातेवाईक तसेच विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। मान्यवरांनी आपल्या मनोगतातून या उपक्रमाचं कौतुक करत संचालकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। खाद्यप्रेमी, क्रीडाप्रेमी आणि फिटनेस प्रेमींसाठी एकाच ठिकाणी 3 वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देणारं हॉटेल युगवीर, रोको मल्टी स्पोर्ट्स टर्फ आणि JW फिटनेस क्लब हे नाशिककरांसाठी निश्चितच एक नवे आकर्षण ठरणार आहे। वृत्तसंकलन अधिकार न्यूज, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक। काय प्रॉब्लेम नाही। आज खऱ्या अर्थानं आज आमचे सागर वाघ, रावसाहेब भाऊ चौधरी जाधव यांच्या आज जे त्यांनी आयुष्यभर व्यक्त केले परिवारानं आज त्याचा कुठंतरी आनंद या ठिकाणी व्यक्त करण्याचा खरा दिवस आहे। आज आमच्या दोन्ही भावांच्या माध्यमातून या नादर नाका परिसरामध्ये आणखी एका मेजवानीची आणि चांगल्या अशा फॅमिली या ठिकाणी युगवीर हॉटेल युगवीर या नावानं एक नवीन व्यवसायामध्ये पदार्पण केलेलं आहे। निश्चित या दोन्ही भावांना पुढच्या भविष्यामध्ये खूप सारं यश मिळेल आणि या यशामध्ये त्यांच्या परिवाराचा, त्यांच्या मित्रपरिवाराचा नक्कीच सहभाग असेल। त्यांच्या या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी देतो। आमचं सागर भाऊच्या माध्यमातून सांगायचं म्हटलं तर सागर भाऊ हा नाशिक शहरातील नव्हे तर जिल्ह्यातील एक नामांकित पैलवान आहे आणि खऱ्या अर्थानं दोस्तीच्या दुनियातला राजा माणूस आहे आणि त्याच्या मैत्रिणीबरोबर त्यांनी अनेक अशा मित्रांच्या मदतीला धावलेला आमचा सागर भाऊ यांनी आज व्यवसायामध्ये पदार्पण करत असताना यांनी या ठिकाणी सागर भाऊने ट्रफचं आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी क्रिकेट टर्फ आहे, त्यानंतर व्यायामशाळा आहे युवकांसाठी, त्याचबरोबर फॅमिली रेस्टॉरंटचं उद्घाटन केलं आहे। सागर भाऊच्या या नवीन सर्व व्यवसायाला मी माझ्या परिवाराच्या वतीनं, नाशिकमधील तमाम आंबेडकरी समाजाच्या वतीनं आणि माझ्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोडच्या अध्यक्ष या नात्यानं मी रावसाहेब भाऊ जाधव यांना आणि सागर भाऊ यांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा येतो आणि या नवीन रेस्टॉरंटला आपण सर्वांनी भेट द्यावी आणि आपल्या माणसाचं आपलं हॉटेल आहे याला अजून मोठं कसं करता येईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा आणि एकदा येऊन या ठिकाणी चव आपण दाखवावी। या ठिकाणी IMRT कॉलेजच्या वतीनं या ठिकाणी जो AWAI 2026 ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्या कार्यक्रमाच्या प्रसंगी खरं उपस्थित असलेले आपल्या पुणे विद्यापीठाचे मॅनेजमेंट काउन्सिलचे मेंबर सागरजी वैद्य, या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत सूर्यवंशी, त्यांचा सर्व प्राध्यापक वर्ग, विशेषतः या सर्व 2 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी सहभाग घेतला ते जवळपास 21 कॉलेजचे 42 टीम आणि जवळपास 400 विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, मला वाटतं गेल्या 30 वर्षापासून IMRT कॉलेजमध्ये या अशा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं जातं आणि एक चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या सर्व MBA कॉलेजचा या ठिकाणी मिळतो। विद्यार्थ्यांचाही सहभाग या ठिकाणी
मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असतो. शेवटी MBA कॉलेजमध्ये मॅनेजमेंटचं शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल अनुभवाच्या दृष्टीने काही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या जातात. त्यामध्ये पेपर प्रेझेंटेशन असेल किंवा नवीन युगामध्ये वेगवेगळ्या जाहिराती कशा करायच्या त्या स्पर्धा असतील, इतर विविध उपक्रम तुम्ही कालपासून या ठिकाणी करताय आणि किंवा ग्रुपची चर्चा असेल, अशा विविध उपक्रमातून या विद्यार्थ्यांना तर जे शिक्षण घेत आहे त्याला चालना त्यांच्या ज्ञानाला या ठिकाणी मिळत असते. त्याचबरोबर आज काही नंतरचा फॅशन शो असेल किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रम असतील, अशा कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणाबरोबरच एक मनोरंजनाचा आनंद किंवा आपल्या गुणांना एक वाव देण्याची संधी या ठिकाणी मिळत असते आणि एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे. त्याबद्दल ज्या ज्या आयोजनामध्ये ज्यांनी सहभाग घेतला त्याला सर्वांना धन्यवाद देतो. आणि विशेषतः जो प्रतिसाद दरवर्षी वाटतोय, मला वाटतं मागच्या वर्षापेक्षा सर 21 कॉलेज आणि 400 विद्यार्थ्यांचा सहभाग, मागच्या वर्षापेक्षा निश्चित ही संख्या मोठी आहे. त्यामुळं थोडा कार्यक्रम संपायला या ठिकाणी उशीर झाला आणि त्यामुळं जास्त न बोलता मला माहिती तुम्हाला खरं पुढच्या बक्षिसाची किंवा याची उत्सुकता या ठिकाणी आहे. निश्चित या ठिकाणी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि माझे मनोगत थांबवतो. धन्यवाद. हे रावसाहेब जाधव आहेत, माझे पार्टनर आहेत. आम्ही दोघांनी मिळून हॉटेल युगवीर, JW फिटनेस आणि युरोको मल्टीपर्पज स्टर्प या नावाने 3 व्यवसायांचा आज माननीय सामाजिक न्यायमंत्री संजयजी शिरसाट साहेबांच्या हस्ते उद्घाटन केलेलं आहे. आमच्याकडे जे टर्फ आणि जिम आहे ते अत्याधुनिक आहे आणि टर्फ जे आहे ते नाशिकमध्ये सर्वात मोठं टर्फ आम्ही सुरू केलेलं आहे आणि त्याच प्रकारे जिम युनिसेक्स जिम आहे आणि 3000 स्क्वेअर फीटमध्ये प्रशस्त अशी जिम आम्ही सुरू केलेली आहे. हॉटेलमध्येही तुम्हाला जी नाशिकमध्ये कुठेही नाही मिळणार असे पदार्थ आम्ही इथे सुरू केलेले आहे. चिकन रान, मटन रान आहे, चिकन रान बिर्याणी आहे, मटन रान बिर्याणी आहे, त्यासोबतच चिकन मटका हंडी, मटन मटका हंडी असे विविध आणि जे कुठेही नाही असे पदार्थ आम्ही इथे ठेवलेले. एक अवश्य तुम्ही इथे आमच्या हॉटेलला भेट द्यावी. आणि पत्ता आहे आमचा जत्रा नांदूर लिंक रोड, सर्व्हिस पेट्रोलियमच्या अगदी समोर. समाधान थोडक्यात मानायचं नाही. स्वप्न कधीही मोठे पाहिजे. छोटे स्वप्न पाहून माणूस जगू शकत नाही. छोट्या स्वप्नामध्ये माणूस गुरफटला जातो. म्हणून स्वप्न पाहताना मोठे पहा. मोठे पाहिले मी स्वप्न तर पुढे नाही आलं आहे की नाही. म्हणून स्वप्न मोठे पाहा. मंत्री नको पण मोठं हो. परंतु असे स्वप्न पाहून खऱ्या अर्थानं जेव्हा स्वप्न पाहतो त्या टायमाला माणूस कामाला लागतो, मेहनत करायला. जेव्हा मेहनत करतो तर त्या टायमाला त्याला जाणीव होते की आपण आणखी पुढे गेलो. इतरांवर टीका करण्यापेक्षा त्याच्यापेक्षाही मोठं आपण कसं होऊ हा प्रयत्न केला. तो मोठा आहे म्हणून त्याच्यावर टीका करणं, अरे तुला कोणी अडवलं. म्हणून आज हे तुम्ही चांगल्या एका वेगळ्या विश्वात आता पदार्पण करतात. तुम्हाला शुभेच्छा देत असताना पुढच्या वर्षी बोलवून त्या टायमाला मला आणखीन एक तुमची ब्रँच तयार झालेली पाहिजे. खरंच त्याच अर्थानं मग माझं मी सुद्धा उद्घाटन केलेलं समाधान मला लाभेल. मेहनत कंटिन्यू केली पाहिजे. मेहनतीशिवाय काही मिळणार नाही. स्वप्न पाहून काही देव तुम्हाला प्रसन्न होणार नाही. काम करा. आणि पुन्हा तुम्हाला एकदा शुभेच्छा देत असताना हे सर्वजण जे आलेले आहेत सगळ्यांना आजच्या दिवसच फक्त जेवण द्या. रोज तिकडे जायचं काम करू नका. नसता तुम्हाला सांगतो नव्हतं तुम्ही वाट लागली लवकर. एका ठिकाणी मी गेलो होतो, त्या ठिकाणी बोर्ड लिहिलं होतं. बोर्ड असं लिहिलेलं असा होता, तुम्ही ग्राहक आहात. ग्राहक हा आमच्यासाठी देव आहे. देवाला उधार देणं हे आम्हाला परवडणार नाही. म्हणून हा देवाचा अपमान आहे. म्हणून तुम्ही देवासमान आहात, कृपया उधार मागू नका. असं सुद्धा काही ठिकाणी लिहिलेलं असतात. ते पुण्याचं वाक्य होतं, तुला कळायला थोडा उशीर लागेल. मित्रत्वामध्ये काम करायचं नाही. व्यवसाय हा व्यवसाय पद्धतीने पाहायला पाहिजे. पुन्हा एकदा तुमच्या सर्व कुटुंबाला शुभेच्छा. मला बोलवलं, एक सन्मान दिला.